शोभा अखंड नारायणगावची। नारायणगावची यात्रा म्हणजे आई मुक्ताईचा निरंतर महिमा। नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या रूढी परंपरा। नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या संस्कारांचा आरसा। नारायणगावची यात्रा म्हणजे उत्सवाच्या जल्लोषाचा वारसा। श्री क्षेत्र नारायणगावचे आराध्य दैवत श्री मुक्ताई देवी व श्री काळोबा देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 ते सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 पर्यंत संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये सकाळी जॉगिंग आणि मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मागील काही दिवसांमध्ये विक्रोळी, पंतनगर आणि टिळकनगर या लगतच्या परिसरात सोनसाखळी चोरीच्या तब्बल 4 घटना समोर आल्या। दुचाकीवर येऊन गळ्यातील सोनसाखळी ओढणाऱ्या या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे चोरटे सकाळी 6 ते 9 या वेळेत जेव्हा नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा सक्रिय होतात। एकट्या दुपट्या फिरणाऱ्या महिलांना टार्गेट केलं जातं। दुचाकीवर मागून येऊन गळ्यातील चेन ओढून चोरटे वेगाने पसार होतात। विक्रोळी, पंतनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार एकूण 4,45,000 रुपयांचा सोन्याचा ऐवज लंपास करण्यात आला। पंतनगर परिसरात चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 2 सोनसाखळी चोरांना पोलिसांनी पाठलाग करून रंगेहात अटक केली आहे। विक्रोळी, पंतनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात एकूण 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हे गुन्हे एकाच पद्धतीने आणि जवळच्या परिसरात घडल्याने ही एक संघटित टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर आरोपींचा शोध घेत आहेत। अटक केलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।